श्री गुरुदेव नमस्कार। आज आपण दिव्यासाठी खूप छान असे आसन तयार करणार आहोत। ही साडीची लेस आहे व हे ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेलं कापड आहे ते आपण गोल कट करून घेतलेलं आहे। काठापदराची जे ब्लाऊज होता त्याचं ते कापड आहे, शिल्लक राहिलेली किनार त्याचा आपण गोल कट करून घेतलेला आहे। आणि ही साडीची किनार आहे, आपण तिची खूप छान अशी फ्रिल तयार करून घेऊया। मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। हे पहा, या पद्धतीने आपण अशा या चुन्या पाडून घ्यायच्या आहेत। तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशा चुन्या मी इथे पाडून दाखवलेल्या आहेत। फ्रिल्क तयार करायचे आहे, झालर याची तयार करूया आपण। मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप छान असे दिवा आसन दाखवलेलं आहे, ते आपण रुखवतावर ठेवण्यासाठी सुद्धा त्याचा वापर करू शकतो। मी आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारचे ताटावरचे रुमाल वेगवेगळ्या डिझाईनचे तयार करून दाखवलेले आहेत, त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा, तुम्हाला खूप आवडतील। आपण रुखवतावर ठेवण्यासाठी तसे रुमाल तयार करून ठेवू शकतो। हे पहा, ही आपली झालर शिवून झालेली आहे, ती आपण या कापडावरती ठेवून शिवूया। खूप सुंदर असे मी आज तुम्हाला दिव्यासाठी आसन तयार करून दाखवत आहे। मी कमळ आसनसुद्धा तयार केलेलं आहे खूप सोप्या पद्धतीने, त्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे। आपल्याला ते कमळ आसन ॲमेझॉनवरती खूप महाग भेटतं, ते मी घरच्या घरी गुलाबी ब्लाऊज पीसपासून तयार केलेलं आहे। नक्की पहा, तुम्हाला नक्की आवडेल। हे पहा, ही फ्रिल आपण या गोलला शिवून घ्यायची आहे। आपण जो गोल कट करून घेतलेला आहे त्याला शिवून घ्यायचे आहे। आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असा सपोर्ट करत राहा, व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा। हे पहा, आपण इथे दाबटीप देऊन घ्यायचे आहे। आपण फ्रिल शिवून घेतलेली आहे, आपण आता त्याला दाबटीप देऊन घेऊया, म्हणजे ती फ्रिल व्यवस्थित अशी बसते। व हे जे एक्स्ट्राचं कापड आहे साईडला ते आपण कट करून घेणार आहोत। खूप सोप्या व सुंदर पद्धतीने आपले हे दिवा आसन तयार झालेले आहे। तुमच्याकडे ज्या कलरचे कापड अवेलेबल असेल ते घेऊन तुम्ही खूप छान असे दिवा आसन तयार करू शकता। मी आपल्या चॅनलवरती दरवाजासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरण कसे तयार करायचे याचे सुद्धा व्हिडिओ दाखवलेले आहेत, तर चॅनलला एकदा नक्की भेट द्या। व्हिडिओ आवडले तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा व सपोर्ट करा। हे पहा, हे आपलं दिवा आसन तयार झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असे मी दिवा आसन तयार केलेलं आहे। खूप सोप्या पद्धतीने पटकन होणारे हे दिवा आसन आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, सपोर्ट करा। खूप सुंदर असे आज मी दिवा आसन तुम्हाला तयार करून दाखवलेले आहे। व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद। हे पहा, या पद्धतीने हे आपल्याशी दिवा आसन तयार झालेले आहे। धन्यवाद।